बुलंद आवाज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत मंठा तालुक्यातील प्रॉपर मंठा शहरामध्ये मंठा तहसील कार्यालयाच्या समोर गेल्या कित्येक दिवसापासून धरणे धरून बसलेले हे उपोषणकर्ते आहेत। काल प्रशासकीय अधिकारी मंठा शहराच्या तहसीलदार मंठा तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती मोडे मॅडम यांनी या उपोषणकर्त्यांना त्यांच्या प्रश्नाची उकल सोडवण्यासाठीचं आश्वासन दिलेलं आहे। प्रशासनानं या उपोषणकर्त्यांना आश्वस्त केलेलं आहे। एकंदरीत काय बाब आहे जाणून घेऊयात। माझी पोलीस प्रशासन, भूमी अभिलेख, महसूल विभाग, तहसील विभाग यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी जो आम्हाला विहिरीची 4 तारीख दिलेली आहे रस्ता खुला करून देण्याची, माझी यांना एकच नम्र विनंती राहील। उद्या यांनी सगळ्यांनी समजा वेळेवर हजर राहून उद्या संध्याकाळपर्यंत आमचा कसा रस्ता खुला होईल याची काळजी घ्यावी आणि आमचं हे जे 4 वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे हा मार्गी लावा, एवढीच माझी शासनाला विनंती आहे। मंठा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती मोरे मॅडम यांनी या शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन उद्याच्या रस्ता खुला करण्यासंबंधीच्या ज्या काही आदेशावर सही केली किंवा जे काही आश्वस्त केलं त्या आश्वासनावर कायम राहून प्रशासनाच्या सर्व बाजूनं विचार करून या शेतकऱ्यांचा जो काही रहदारीचा रस्ता आहे गेल्या 4 वर्षापासूनची जी काही त्यांची परवड आहे ती संपवून तो रस्ता खुला करून देण्यात यावा, हीच रास्त मागणी यावेळी या विडोळी गावातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबा। माझं नाव एकनाथ ज्ञानोबा अवचार, मी विडोळी येथील शेतकरी आहे। आम्ही सर्व शेतकऱ्याचं उपजीविकेचं साधन हा म्हणजे शेतीचा रस्ता आहे, शेती आहे आणि त्यासाठी शेतरस्त्याची आवश्यकता असते। पण असं झालं आहे की आता गेले 3-4 वर्षापासून शेतीला रस्ता नाही। शेतीला रस्ता नसल्यामुळे आम्हाला वेळेवर माल मार्केटला नेता येत नाही आणि भाव पण योग्य मिळत नाही। आणि आता आमचे गाई असतील, म्हशी असतील, आमचा दुधाचा व्यवसाय ते पण आम्हाला करता येत नाही। आम्ही गाई म्हशी बैल पण आमची विकून टाकलेले आहेत। शेती करणं आम्हाला अवघड झालेलं आहे। जसे समजा बावनकुळे साहेबांनी जसे आदेश काढले की बापा हे आदेश असे आहेत की शिवबांधण रस्ते लगेच आम्ही तयार करू, आम्ही पैसे देऊ शिवबांधण रस्त्याला, पण मुळात पाहिलं तर तुम्हाला सांगतो की अंमलबजावणी होत नाही। अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे। नुसते आदेश काढून आणि आदेश नुसते कागदा वाचून काही उपयोग नाही। आदेशाचं पालन झालं, आदेशाचं पालन झालं पाहिजे आणि शेवटी पालन करणं हे बावनकुळे साहेबांनी सांगून जर तुम्ही खालीचे समजा जे भूमी अभिलेखवाले असतील, तहसीलदार असतील यांनी पण काटेकोरपणे जे शेतकरी जर तुमच्याकडे शेती रस्त्याच्या मागणीसाठी येत असेल तर त्यांचं तुम्ही हे केलं पाहिजे, प्रश्न मार्गी लावला पाहिजे। शेतकऱ्यांचा जो जीवनक्रम आहे तो फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून असतो आणि अशा शेतरस्त्याच्या अडीअडचणीमुळं जर शेतकरी आर्थिकदृष्ट्या त्याचा ह्रास होत असेल तर प्रशासनानं याची दखल घेऊन त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी हे रस्ते त्यांना खुले करून देणं अगत्याचं आहे, गरजेचं आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाट। मी कृष्णा गंगाधरराव कदम, राहणार विडोळी। आम्ही 4 वर्षापासून रस्त्याच्या संदर्भात सामना करत आहोत। आज आम्ही 2.5 ते 3 किलोमीटर रस्ता लोकवर्गणीतून आम्ही मी कृष्णा गंगाधरराव कदम, राहणार विडोळी। आम्ही रस्त्यासाठी 4 वर्ष झाले सामना करत आहोत। आम्ही 2 किलोमीटर रस्ता लोकवर्गणीतून केलेला आहे। उर्वरित रस्ता 1/2 किलोमीटर रस्त्याचा विषय त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व शेतकऱ्यांना तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा निर्णय घेऊन आज गेले 3 दिवसापासून आमरण उपोषण करत आहोत आणि या आमरण उपोषणाचा 3रा दिवस आज आमच्या शेतकरी बांधवाची आज परिस्थिती बघितली खूप बिकट परिस्थिती झालेली आहे। परंतु तहसीलदार मॅडम यांनी आम्हाला समाधानकारक प्रतिक्रिया दिलेली, त्यांनी आम्हाला उद्याची तारीख दिलेली की आम्ही तुमच्या उद्या हद्द कायम करून तुमच्या शिवरस्ता काढून देऊन आम्हाला उद्या त्यांनी रस्ता खुला करून देणार आहेत। तर त्यांना एक अशी विनंती की उद्या कोणत्या शेतकऱ्यावर अशी वेळ येऊ नये आमरण उपोषण करायची। खरोखर आम्ही आज ही परिस्थिती बघितली की घरी काय परिस्थिती असते आणि शेतकरी राजा एक असा आहे की त्यांना आमचा एक शेतकरी भाग असा आहे विडोळीचा की जे सर्व शेतकरी बसले की अल्पभूधारक शेतकरी आहे। आम्ही जर सोयाबीन काढली
आम्ही सोयाबीन काढली तर आम्ही सोयाबीन काढल्याच्यानंतर आम्ही पाडव्याला ओळही काढायलो आणि सोयाबीन जून महिन्यात घाललो, इतकी आमची परिस्थिती बिकट आहे. तर तहसीलदार मॅडमला एक विनंती आहे की उद्या आम्हाला समाधानकारक प्रतिक्रिया द्यावा. उद्या आमचा रस्ता त्यांचे महसूल अधिकारी जे असतील, तहसीलदार मॅडम, त्यांचा पूर्ण स्टॉफ यांना सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे, उद्या आम्हाला सर्वांना आनंदाची बातमी येऊ द्या, हीच माझी विनंती. मुख्यानं या शेतकऱ्यांना अर्ज विनंती केलेली आहे प्रशासनाकडे की उद्या जो काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लवाजमा जाऊन या शेतकऱ्यांच्या रहिवासासाठी वहिवाटीसाठी जो काही रस्ता आहे तो खुला करून देण्यात यावा. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद प्रत्यक्ष दिसतोय की प्रशासकीय अधिकाऱ्यानं त्यांना शब्द दिला आहे की उद्या त्यांचा जो कित्येक दिवसापासूनचा खितपत पडलेला प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे. याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहावा या मनोकामनेसह थांबू बुलंद आवाज महाराष्ट्राचा मी मारुती घोरपड.